मुंबईमधल्या शाळांच्या खासगीकरणावरून एक नवा वाद सुरू झालाय। मुंबईच्या मालाड मालवणी परिसरामधल्या टाउनशिप शाळेच्या खासगीकरणाला आज काँग्रेसनं जोरदार विरोध केला आणि या शाळेच्या बाहेर काँग्रेसनं आंदोलन केलंय। वर्षा गायकवाड, असलम शेख यांच्या नेतृत्वामध्ये आजचं हे आंदोलन झालं। यावेळेला आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। दरम्यान काँग्रेसचा विरोध सुरू असताना मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या उपस्थितीमध्ये शाळेत बैठक याच संदर्भात सुरू होती। खरंतर आम्ही सांगितलं की आम्ही सहकार्याची भूमिका द्यायला तयार आहे। शांततेने आम्ही आलेलो आहोत। सहपालक मंत्र्यांना आमचं म्हणणं आम्हाला सांगायचंय, पालकांना भेटवायचंय, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं। मुंबई महानगरपालिकेच्या शाळेला तुम्ही प्रायव्हेटायझेशन जे सुरू केलेलं आहे ते बंद करावं आणि या ठिकाणी आजच्याच ते रद्द करून ही शाळा पुन्हा मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून ज्या तऱ्हेने सुरू आहे त्या तऱ्हेने सुरू ठेवावी। लोढ़ा साहब स्कूल को बेचना चाहते, म्युनिसिपालिटी की स्कूल है, गरीब बच्चों की स्कूल है, ये प्राइवेट करना चाहते, ये अपने चमचों को देना चाहते हैं। यहाँ पे बच्चे हैं, यहाँ पे स्कूल में टीचर्स भी हैं, लेकिन उनको सबको भगा रहे हैं और ये स्कूल इतनी जो 100 करोड़ के ऊपर से बनी है, ये उठा के किसी प्राइवेट को देना चाह रहे हैं। स्कूल बेचना चाह रहा है लोढ़ा, भारतीय जनता पार्टी। दरम्यान मालवणीमधल्या शाळेच्या खासगीकरणाच्या संदर्भात मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी याचं समर्थन केलंय। 30 ते 35 महानगरपालिका शाळा संस्थांना चालवायला दिल्याचं सुद्धा लोढा म्हणाले। मुंबई महानगरपालिका ने एक जीआर काढला होता। ते जीआर अंतर्गत जे काही महानगरपालिकाची स्कूलचे कोणी संस्था पुढे आली आणि त्याने स्वखर्चावर स्कूल चालवण्यासाठी घेतली तर ते त्याने स्कूल देण्यात यावा असा त्यांचा निर्णय होता। यामध्ये जवळजवळ 30-32 स्कूलांना पूर्वी दिलेला आहे। ज्याने विरोध सुरू केला आहे त्यांचे स्वतःचे मुलगी इंटरनॅशनल स्कूलमध्ये पडता, त्याने मलाडचा काय करून टाकला। आणि यानंतर बुलेटिनमध्ये अगदी छोटासा